हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार, तसंच आयोगाने दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबतचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरातही द्यावी लागणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरता येणार। निवडणूक आयोगाला तुतारी चिन्ह पवार गटासाठी राखीव ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। अमित शहांसोबत राज ठाकरे यांची अर्धा तास चर्चा, विनोद तावडे, अमित ठाकरे उपस्थित। राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीमध्ये 2 जागांवर चर्चा। अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये सकारात्मक चर्चा। लोकसभेच्या किती जागा मिळाव्यात हे राज ठाकरे यांनी सांगितलंय। आणखी एका बैठकीनंतर निर्णय होईल। राज ठाकरेंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात, त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। नरेंद्र मोदी अमित शहांना टोला लगावणारे राज ठाकरेंचं व्यंगचित्र, राऊतांकडून ट्विट। अलीकडच्या काळामधील सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र, होऊ दे चर्चा, असं म्हणत राऊतांकडून व्यंगचित्र ट्विट। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेंना पत्र। राज्यातील काँग्रेस नेत्यांची रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक। बैठकीमध्ये राज्यातील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित। 21 मार्चला महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। अमित शहांसोबत अजित पवार गटातील नेत्यांची आज बैठक। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार। आज महायुतीच्या जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। ज्योती मेटे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटेंनी आज पुण्यामध्ये पवारांची भेट घेतली। भाजपकडून शेवटपर्यंत प्रणिती शिंदेना काँग्रेसमधून फोडण्याचा प्रयत्न, पण प्रणितीनं काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहणार असल्याचं सांगितलं। सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट। फडणवीस, अजित पवारांमध्ये सागर बंगल्यावर बैठक। बावनकुळे, शेलारही उपस्थित। भाजप आणि अजित पवार गटातील जागांच्या अदलाबदली संदर्भात चर्चा। महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबात फूट। हेमंत सोरेन यांच्या बहिणी सीता सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।